आमदार संग्राम जगताप यांनी जैन समाजाचा भूखंड गिळंकृत केल्याचा आरोप होतोय। हा भूखंड जैन समाजाच्या धार्मिक कार्यासाठी म्हणून राखून ठेवण्यात आलेला आहे असं जैन समाजाचं आणि या प्रकरणात तक्रारदार असल्याचं म्हणणं आहे। दुसरीकडे संग्राम जगताप असा दावा करू शकतात की त्यांनी ही जागा खरेदी केलेली आहे, मात्र ही जागा नक्की कोणत्या कारणासाठी वापरण्यात यावी याचं मृत्यूपत्र ही जागा दान करणाऱ्या दिवंगत महिलेनी करून ठेवलेलं आहे। हे सगळं प्रकरण आपण समजून घेऊयात। संग्राम जगताप गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असले तरी पक्षाच्या धोरणांच्या विपरीत अशी नवहिंदुत्वाची लाईन घेण्यामध्ये हे संग्राम जगताप सध्या अग्रेसर आहेत आणि फक्त नगरच नाही तर ठिकठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये काहीसा तणाव आहे त्या ठिकाणी जाऊन भाषण करण्यासाठी हे संग्राम जगताप गेल्या काही काळामध्ये ओळखले जात आहेत। नगर शहरामध्ये त्यांच्या स्वतःच्या त्यांनी मागे एक प्रयोग करून पाहिला होता की हिंदूंनी फक्त हिंदूंच्याच दुकानातून साहित्य खरेदी करावं। मग आता जैन धर्मियांकडून हा जो आरोप त्यांच्यावरती होतोय त्या आरोपांचं काय, स्वतःला जे धर्मवीर म्हणवतायत त्या संग्राम जगतापांबद्दल हे सगळे आरोप होत आहेत। अर्थात आरोप करणारे त्यांच्या विरोधी पक्षातील आहेत, ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी, मात्र जैन समाजातील लोक देखील आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही काही कागदपत्र आहेत जी संग्राम जगताप यांच्याबद्दल काही प्रश्न निर्माण करतायत। सगळं प्रकरण आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। नगरमध्ये एक ट्रस्ट आहे, श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ, जैन मंदिर, कापड बाजार, महात्मा गांधी रोड, अहिल्यानगर या संस्थेचा हा भूखंड आहे। नक्की या भूखंडाच्या पाठीमागचा काय इतिहास आहे, तुमचं नाव सांगा आणि हा भूखंड या संस्थेला कोणी दिला, देताना काय अटी घातल्या? मी किरण काळे। हा जो भूखंड आहे हा बेसिकली या जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड आहे। 1975 साली माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट दाखवण्यापूर्वी मी आपल्या या ठिकाणी सिटी सर्व्हिसचा जो उतार आहे आज रोजी निघणारा तो आपल्याला दाखवतो। या उतारावर या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आहे की जे श्री ऋषभ संभव जीन जैन संघ जो आहे त्यांचं या उतारावर नाव, त्या ट्रस्टींची नावं याच्यावरती आहेत। त्याच्यावरती एक नाव या ठिकाणी आपल्यावरती असेल, श्रीमती मंगूबाई हिरालाल होरा। 1975 साली या मंगूबाईंनी एक त्या ठिकाणी मृत्यूपत्र केलं आणि हे रजिस्टर्ड त्यांचं मृत्यूपत्र आहे 1975 सालचं। वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी ही जागा या ट्रस्टला देणगी म्हणून दिली आणि त्या जागेच्या देणगी पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की ही जागा जी आहे ती संस्थेने कधीही कुणाला विकू नये, अगर दुसऱ्या कोणासही कोणत्याही प्रकारे देऊ नये, तिचा उपयोग फक्त धार्मिक कार्यासाठीच करावा, एवढं स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं असताना हे जे या ठिकाणी मृत्यूपत्र म्हणता येणार नाही पण जे बक्षीसपत्र आहे या ट्रस्टला जागा देतानाचं ते हे आहे की जैन धार्मिक कार्यासाठी करावा व त्या स्मरणार्थ म्हणून सदर जागेत कोणशिला बसवून त्यावर जे जैन धर्मियांचं जे काही धार्मिक एक वचन आहे असे नाव देऊन ही जागा श्रीमती मंगूबाई हिरालाल होरा यांनी स्वर्गीय श्री माधवलाल हुकुमचंद मेहता यांचे स्मरणार्थ श्री ऋषभ संभव जैन श्वेतांबर संघ अहमदनगर यांना समर्पण केली आहे। हे नाव सदर देणगीचा निरंतर राहील असा उल्लेख करण्यात यावा। सदरहू जागा वरील संस्थेने कधीही कोणास विकू नये, अगर दुसऱ्या कोणासही कोणत्याही प्रकारे देऊ नये, तिचा उपयोग फक्त धार्मिक कार्यासाठीच करावा असं ही जागा दान करताना या महिलेनी व्यक्त केलेली इच्छा आहे। या एकूण जागेचा एरिया किती आहे, किती जागा आहे आणि आजच्या बाजारभावानुसार काय किंमत या जागेची असू शकते? हा भूखंड अत्यंत मोक्याच्या अशा ठिकाणी आहे। नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर हा जो मार्ग आहे महामार्ग त्याला लागून ही जागा त्या ठिकाणी आहे। या जागेवरती मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो की या ठिकाणी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार संग्राम जगताप यांनी स्वतःचं कार्यालय थाटलं। आपण मृत्यूपत्रात पाहिलं की स्पष्टपणे सांगितलं देणगीदारानं की ही जागा फक्त धर्मकार्यासाठी वापरावी, कुणाला देऊ नये,
पण या ठिकाणी पूर्वी ही जी बाजू आहे या ठिकाणी एक हुंडेकरी चाळ नावाची चाळ होती. त्या चाळीमध्ये अनेक भाडेकरू होते. त्या भाडेकरूंना यांनी दहशत केली, गुंडगिरी केली, त्यांच्यावरती दबाव आणला, जागा खाली करून घेतल्या. काही भाडेकरून त्या ठिकाणी घाबरून जागा स्वतः सरेंडर केल्या. हे जे संग्राम जगताप आहेत ते स्वतःला स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक म्हणून त्या ठिकाणी मिरवतात. आमचा त्यांना सवाल आहे की अरे तुम्ही एका बाजूला हिंदुत्वाची लाईन सांगता, मग आमचे जैन बांधव जे आहेत ते तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत येत नाहीत का? हां, हे तुम्ही या ठिकाणी पहा. या ठिकाणी तुम्हाला संग्राम जगताप जे आहेत ते जैन आचार्य ऋषीमुनी जे आहेत साधू साध्वी त्यांच्यासमोर नतमस्तक होताना या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी. आणि याच ठिकाणी बघा त्यांनी त्या जागेमध्ये कार्यालय थाटलं आहे. रोज त्यांची या सगळ्या प्रिमायसेसमध्ये पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी चालते. या जागेमध्ये जिथे यांनी आता हे ऑफिस उभारलं ना, हे सगळं राजकीय कार्यालय थाटलं आहे, इथे सतत गुंडांचा गुन्हेगारांचा वावर त्या ठिकाणी असतो. गुन्हेगारांना लपवायचा अड्डा हा. महाराष्ट्रातले नामचीन गुंड त्या ठिकाणी येतात आणि त्यांना आश्रय या नगर शहरामध्ये हे संग्राम जगताप देतात. संग्राम जगताप हे अहिल्यानगरचे धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी अनेक वाल्मिक कराड त्या ठिकाणी जन्माला घातलेत. आणि हे जे वाल्मिक कराड त्यांनी पोचलेत हे आता मस्तवाल झालेत. ते त्या ठिकाणी माफिया राज चालवतात. नाही, आपण या जागेच्या विषयापुरतं बोलूयात. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनोज गुंदेचा. अच्छा, मनोज गुंदेचा. हा जो ट्रस्ट आहे, तुम्ही जैन समाजाचे एक व्यक्ती आहात, तर या ट्रस्टशी तुमचा कधीपासूनचा संबंध आहे? काय नक्की तुम्हाला या सगळ्याबद्दल म्हणायचं आहे? मी हाकेच्या अंतरावर राहतो या ट्रस्टच्या, आणि मला सगळी संपूर्ण माहिती आहे या ट्रस्टची, की ज्या ठिकाणी जेव्हा महाराज साहेब विहार करतात, ऋषीमुनी जे असतात आमचे, आमच्या समाजाचे जे ऋषीमुनी असतात ते पायी विहार करत असतात. आणि जेव्हा पायी विहार करतात तर अशा समाजाने अशा काही, जसं या मंगूबाई भोराणी जी जागा दान केली, अशा ठिकाणी ते थांबतात आणि विश्रांती घेतात. आणि त्या परिसरातील जे श्रावक असतात ते श्रावक, जैन श्रावक त्या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्यांचे त्या ठिकाणी प्रवचन होत असतात. आणि त्या प्रवचनातून लोक आपल्या, म्हणजे लहान पोरं असले किंवा मोठी माणसं असले, तर ह्याच्यातून समाजाला एक दिशा दाखवण्याची आणि संस्कार, लहान पोरांना संस्कार मिळण्याचं एक चांगलं माध्यम असतं त्या ठिकाणी. हे सगळं या जागेमध्ये होत होतं? एक्झॅक्टली 100% या ठिकाणी होत होतं. आणि या स्थानकाचं नाव बी मंगूबाई स्थानक म्हणून परिचित होतं. नगर शहरातल्या आज कुठल्याही जुन्या व्यक्तींना मंगूबाई स्थानक विचारलं तर त्या हे ज्या तथाकथित हे जे कार्यालय आहे तर त्या कार्यालयाचा ते पत्ता देतील. तथाकथित कार्यालय कधी झालं या ठिकाणी? हे जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिली. अच्छा, मग नगरमधल्या जैन समाजाने त्यावेळी याला आक्षेप का नाही घेतला? हा विषय लोकांना माहीतच नव्हता. म्हणजे आज जो किरण भाऊ काळे यांनी जो हा विषय सर्व चव्हाट्यावर आणला, त्यामुळे बहुतांश जैन समाजाला याची माहिती मिळाली. आता पुढचा प्रश्न आहे की ही जागा ट्रस्टच्या ताब्यात असणार आहे. किती ट्रस्टी आहेत? त्या ट्रस्टींशी तुम्ही बोललात का? नगरमधले जैन समाजातले कसं आहे, ट्रस्टी सगळे दबावात आणि दहशतीत आहेत. ट्रस्टी कोणीही बोलायला तयार नाही आणि ट्रस्टी कुठल्याही माहिती देत नाही. म्हणजे आज ट्रस्टी असा जो एक व्यक्ती, यांचा जो अध्यक्ष आहे, तोच सगळा करवित आहे या सगळ्या गोष्टीचा. ट्रस्टी हे फक्त नावापुरते. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला ट्रस्टीशी? नाही, ट्रस्टी बोलतच नाही ना या विषयात. आता याच्यामध्ये असा समाजात बोलण्याचा विषय केला, परंतु कोणी फक्त दबक्या आवाजात. संग्राम जगतापांशी बोललात का तुम्ही? नाही, आम्ही त्यांच्यावर भाष्य करत नाही, कारण की त्या माणसाने आमच्यावर गुन्हे दाखल केलेले, आणि ते बी असे घाणेरडे गुन्हे, म्हणजे विनयभंगासारखे गुन्हे आमच्यावर दाखल केले. त्यामुळे आम्ही त्या असल्या व्यक्तींच्या कधी नादी लागत नाही आणि अशा व्यक्तींना नेतृत्व कधी त्यांचं मान्य करीत नाही. प्रश्न असा आहे की त्या ट्रस्टनी जर संग्राम जगताप यांना ही जागा विकली असेल आणि संग्राम जगताप यांनी पैसे मोजून जर जागा विकत घेतली असेल, तर त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये म्हणणं असू शकतं त्यांचं की याच्यामध्ये गैर काय? संग्राम जगतापांनी जर ही जागा विकत घेतली असेल तर त्यांना घ्यायचा अधिकारच नाही आहे. ट्रस्टला विकायचा अधिकार नाही आहे. देणगीदारांनी सांगितलंय ना की ही जागा फक्त धर्मकार्यासाठी वापरावी. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये H&Dचा गैरव्यवहार समोर आला, तशाच पद्धतीचा हा गैरव्यवहार आहे. ही पेपर नोटीस आहे. ही विक्रीची प्रक्रिया ट्रस्टने त्या ठिकाणी मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू केली होती. या बाबतीत बरं, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. जागा विक्री, जाहीर नोटीस, हे जे काही सोपस्कार आहेत ना, हे अतिशय म्हणजे दिवसा ढवळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून केले जातात. ही अशी जाहीर नोटीस दिली जाते नावाला, आणि जागा ज्यांनी घ्यायचं आहे हे ठरलेलं असतं, त्याच व्यक्तीकडून खरेदी केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या जागेच्या खरेदी विक्रीला धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली का?
आम्ही आज पुण्यामध्ये जॉईंट चॅरिटी कमिशन आमच्या अहिल्यानगरसाठी पुण्याचं ऑफिस आहे त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. हा तक्रारीचा अर्ज आहे. ह्या तक्रार अर्जामध्ये आम्ही ही सगळी वस्तुस्थिती हे सगळी कागदोपत्री पुरावे त्याला जोडून त्या ठिकाणी सादर केलेत. आम्ही त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनकडे काही मागण्या केल्या आहेत की त्यांनी तात्काळ हा जो भूखंड विक्रीचा गैरव्यवहार त्या ठिकाणी सुरू आहे तो त्यांनी त्या ठिकाणी स्थगित केला पाहिजे. जे ट्रस्टचे आणि अध्यक्ष आहेत त्यांना नोटीस बजावली पाहिजे. त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे आणि 8 दिवसाच्या आत आम्ही अल्टिमेटम दिला आहे. ही जागा त्या ठिकाणी पुन्हा संग्राम जगताप यांनी त्यांच्या ताब्यातून ट्रस्टच्या ताब्यात दिली पाहिजे. जी मंगूबाईंची काय इच्छा म्हटले हे डेप्युटी चॅरिटी कमिशनर त्यांनी तक्रार ती दाखल करून घेतली. तक्रार दाखल करून घेतली त्याच्यावर त्यांनी अभ्यास करावा. हे सगळं समोर आणावं. काय की एका बाजूला त्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाला सतत टार्गेट करायचं आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याकच असणाऱ्या जैन समाजाच्या आर्थिक ज्या काही नाड्या आहेत आणि ह्या ज्या काही मोठ्या ठिकाणच्या मालमत्ता आहेत भूखंड आहेत त्याच्यावरती अशा प्रकारे ताबेमारी करायची हा प्रकार मला राज्याच्या मुख्यमंत्री देवाभाऊंना आणि त्यांचे नेते अजित पवार साहेबांना विचारायचं आहे की तुमचा याला वरदहस्त आहे का, तुमचा पाठिंबा आहे का या सगळ्याला. 2 ज्येष्ठ नेत्यांची नावं तुम्ही घेतली. प्रश्न संग्राम जगताप यांना आहे. त्यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत खरं तर पुढे येऊन त्यांची बाजू मांडण्याची गरज आहे. आम्ही या लोकांचे इंटरव्ह्यू रेकॉर्ड करण्याच्या आधी संग्राम जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन बंद लागला. त्यांच्या PA देखील आम्ही संपर्क केला मात्र PA कडून देखील संग्राम जगताप कुठे आहेत किंवा त्यांना या सगळ्या विषयावरती काय त्यांचं म्हणणं मांडायचं आहे याबद्दल सांगण्यात आलं नाही. एका अर्थाने प्रतिक्रिया द्यायला संग्राम जगताप यांनी नकार दिलाय. हां, मला आपल्या माध्यमातून संग्राम जगताप यांना जाहीर आव्हान द्यायचं आहे. तुमच्यामध्ये जर नैतिकता शिल्लक असेल, हिंदुत्वावरती तुम्ही काम करता बोलता, महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार करता, आमचं तुम्हाला जाहीर खुलं आव्हान आहे. आम्ही तक्रार केली आहे, मी स्वतः तक्रारदार या गोष्टीतला आहे. तुम्ही अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी सबंध देशभरातल्या जैन बांधवांचं एक श्रद्धास्थान आहे. आनंद ऋषीजी महाराज साहेबांचं आनंदधाम त्या ठिकाणी केंद्र आहे, समाधी केंद्र आहे. तुम्ही त्या ठिकाणी आनंदधाममध्ये या, महाराज साहेबांच्या समोर बसा आणि तुम्ही जे पाप केलं आहे त्याबद्दल तुमचा खुलासा त्या ठिकाणी करा. मी दाव्यानिशी सांगतो की त्यांनी हे पाप केलेलं आहे. जैन धर्माची जागा जी आहे त्यांनी ती बळकावलेली आहे आणि या पापाचं परिमार्जन त्यांना करावं लागेल. ती जागा त्यांना मोकळी करून द्यावी लागेल. नाही, आरोप तुम्ही करता आहात. पुण्यातल्या घटनेत आपण पाहिलं जैन बोर्डिंगच्या की सगळा जैन समाज रस्त्यावरती उतरला होता, आंदोलन झालं, उपोषण झालं. नगरमधल्या जैन समाजाकडून अशी काही प्रतिक्रिया दिसत नाही अजून तरी. मी म्हणलं ना, पहिली जसं सुरुवातीला मी सांगितलं की लोकांना अजून माहितीच नाही पूर्ण घटना काय आहे, हाच विषय लोकांना माहीत नाही. आणि हे जे ट्रस्ट आहे, हे ट्रस्ट म्हणजे नगरचं सर्वात जुनं 100 वर्षापूर्वीचं ट्रस्ट आहे. वास्तविक पाहायला गेलं तर या ट्रस्टला जागा विकायचं काही कारण नाही. उलट हे ट्रस्ट जे नवीन बांधकाम, जे तालुक्यात किंवा जिल्ह्यात जे बांधकाम होतात अहिल्यानगरमध्ये मंदिरांचे, जैनांचे मंदिरं, त्या मंदिरांना एक मोठ्या भावाप्रमाणे हे देणगी देत असतात. आणि विविध वृत्तपत्रात त्याचे नेहमी फोटो येत असतात की या काही पैशाची कमतरता आहे. अजिबात नाही. तीर्थक्षेत्र आहे. मी म्हणतो काय मी तुम्हाला, 100 वर्ष जुनं असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि यांना आवश्यकता या जागेची रक्कम किती असू शकते बाजारभावाप्रमाणे? बाजारभावाप्रमाणे 10 कोटी रुपयाची मालमत्तेची मूल्यांकन. किती चौरस फूट आहे म्हटलं? हे जवळजवळ 5000 चौरस फूट. रोड टच. रोड टच. लोक रस्त्यावर येतील कसे? काय आहे, तुम्हाला एक जुना प्रसंग सांगतो. 2018चा अहिल्यानगर शहरामध्ये या संग्राम जगतापांनी निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या 2 शिवसैनिकांची त्या ठिकाणची काही हत्या झाली. त्याच्याने हे आरोप तुरुंगामध्ये होते. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजे पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात अशी घटना घडली नसेल, अगदी बिहारला पण लाजवेल अशी घटना त्याला घडली. यांना ज्याला पोलिसांनी अटक केली त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती यांच्या समर्थकांनी हल्ला केला. SP समोर यांना खांद्यावरती उचलून यांची मिरवणूक करून यांना त्या ठिकाणी पळवून नेलं. जैन समाज हा व्यापारी समाज, त्या ठिकाणी त्यांचा व्यापार आहे, हे त्यांना त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून त्रास देऊ शकतात. लोक भयभीत आहेत. रस्त्यावरती उतरायचं कसं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. परंतु एक निश्चित आहे की आज पहिल्यांदा या प्रकरणाला त्या ठिकाणी वाचा फुटते. हे प्रकरण चव्हाट्यावरती येते. हळूहळू यामध्ये एक ठिणगीची पडते, त्याचा वनवा होईल. निश्चितपणानं आम्ही मात्र त्या ठिकाणी ही जागा मोकळी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. वेळ प्रसंगी मोठं आंदोलन छेडायची आली तर ते छेडण्याची आमची त्या ठिकाणी भूमिका राहील. पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा विषय कसा सुरू झाला आणि कोणत्या वळणावरती जाऊन त्याची समाप्ती झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलं. नगरमध्ये देखील जवळपास असाच प्रकार समोर येतो आहे. एका 70 वर्षीय महिलेनी तिच्या मृत्यूच्या आधी जी जागा दान केली होती
जी जागा दान करण्याच्या आधी काही अटी घातल्या होत्या की ही जागा फक्त धार्मिक कार्यासाठी वापरण्यात यावी, कोणत्याही कारणास्तव ही जागा कोणालाही विक्री करू नये अशी त्या महिलेनी तिच्या या दानपत्रामध्ये मृत्यूच्या आधी व्यक्त केलेली इच्छा आहे, लिखित स्वरूपातली इच्छा आहे, नोटराईज आहे हे सगळं जे आहे ते. आणि त्यानंतर ही जागा विक्री झालेली आहे. जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत आहेत त्या संग्राम जगताप यांनी ती जागा खरेदी केलेली आहे. त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये हे सगळं कुठे बसतं हा प्रश्न आता विचारला जातोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.